नमस्कार, मी अश्विन बापट. आजच्या झिरो ओव्हरला आता आपण सुरुवात करणार आहोत. अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीत खरं तर सगळ्या राज्यातच वेगाने घडामोडी घडत आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये लाइटनिंग स्पीड म्हणतात. एवढ्या वेगात सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्या. त्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे जाणार याची. तसं बघायला गेलं तरी पक्षांतर्गत बाब आहे. मात्र राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणापासून भविष्यामध्ये राज्याचं राजकारण कोणत्या दिशेने जाणार इथपर्यंत अनेक गोष्टी या प्रश्नाच्या उत्तराशी जोडल्या गेल्या. 2च दिवसांपूर्वी पियुष गोयल यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची प्रीमॅच्युअर घोषणा केली आणि नंतर खेदही व्यक्त केला. आता त्याच प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाध्यक्षपदी सुनेत्रा पवारच निवडल्या जाऊ शकतात असे स्पष्ट संकेत दिले. शिवाय दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर देखील त्यांनी सूचक भाष्य केले. ते नेमकं काय म्हणालेत हे ऐकूया आणि त्याच्या अर्थावरच मग दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांशी आपण चर्चा करणार आहोत. झालं असं की दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यालयात आज अजित पवारांच्या अस्थिदर्शन आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला. यावेळी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचं भाषणही झालं. यावेळी त्यांनी दादांच्या निधनानंतर चौथ्याच दिवशी शपथविधी का झाला याचं उत्तर दिलं. पवार कुटुंबात 3च दिवस दुखवटा पाळण्याची आणि नंतर कामाला लागण्याची परंपरा आहे असं ते म्हणाले. शिवाय सर्वसंमतीने सुनेत्राताईंना विधिमंडळ पक्षाचा अध्यक्ष आणि पर्यायाने उपमुख्यमंत्री केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नंतर बोलता बोलता त्यांनी भविष्यातले संकेत देखील दिले आहेत. पक्षाध्यक्ष कोण होणार हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही, तरी तसे संकेत मात्र त्यांनी जरूर दिले. प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणाले पाहूया. हम लोगों ने वहां के महाराष्ट्र के लेजिस्लेटिव पार्टी में उनका सबने बड़े आदर के साथ उनका वहां पर चयन किया. आगे आने वाले दिनों में हम सब लोगों को और भी फैसला लेना होगा, क्योंकि हम राजनीतिक पार्टी है तो हम लोगों ने एक प्रक्रिया के माध्यम से गुजरना होगा. लेकिन जरूर उसमें भी सभी की सम्मान और भावना और जज्बे को ध्यान में रखते हुए वैसा ही उचित निर्णय, वैसा ही निर्णय वो हम जरूर करेंगे. आता सुनेत्राताई अध्यक्ष झाल्यास तर पुढला महत्त्वाचा प्रश्न राहील तो राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा. त्या शरद पवारांसोबत आणि त्यांच्या नेत्यांसोबत काम करायला तयार होतील का? तुम्हाला काय वाटतं ते ऐकायला आम्हाला आवडेल. त्यासाठी आज झिरो अवरमध्ये विचारलेला पहिला प्रश्न पाहण्याकरता आपण जाऊया आमच्या पोल सेंटरला. पाहूया आजचा प्रश्न. आजचा प्रश्न आहे, राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनेत्रा पवारांकडेच जाणार तसे संकेत आता दिले जसं आपण म्हणतोय, तर शरद पवारांच्या पक्षाशी त्या जुळवून घेतील असं वाटतं का? होय किंवा नाही या दोन पर्यायांमध्ये आपल्याला उत्तर द्यायचे. हा आहे आजचा प्रश्न. आणि या अनुषंगाने पक्षाचं नेतृत्व सुनेत्रा पवारांकडेच असेल असे संकेत देणाऱ्या पटेलांनी नंतर पत्रकार परिषदेत मात्र काहीशी सावध भूमिका घेतली आहे. हेही महत्त्वाचं. राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत लवकरच सर्वानुमते निर्णय होईल असं ते म्हणाले. अर्थात या स्पर्धेत आपण नाही हे सांगायला देखील पटेल विसरले नाहीयेत. आमच्या विधिमंडळाच्या नेता आणि उपमुख्यमंत्री हे कोण असायच्या, पद भरायच्या ते झालं. आता राष्ट्रीय अध्यक्षांच्या, पक्षाच्या अध्यक्षांचा जो विषय आहे तो पक्षाच्या अध्यक्षांच्या विषयी, कारण त्याच्यासाठी पक्षाची मीटिंग बोलावं लागते. त्याच्यामध्ये आम्हाला विधिमंडळाची मीटिंग आणि आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्यांचा आणि जनभावनेचा आदर करून निर्णय घ्यायचा आहे. आणि मी प्रफुल्ल पटेल या स्पर्धेमध्ये नाही. तर शरद पवारांसह त्यांच्या पक्षाचे सर्वच नेते अजितदादांना दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं होतं असं शपथेवर सांगतायत. अर्थातच पटेलांना आजच्या पत्रकार परिषदेत याबद्दलही विचारणा झाली. त्यावेळी हा विषय सध्या पक्षाच्या अजेंड्यावरच नाही हे त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं. तो विषय आता पहिलं आमच्या पक्ष, आमच्या घर, आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही तेव्हा बघू. आज तो विषय आमच्या पुढे नाही.
तर शरद पवारांच्या नेत्यांसोबत विलिनीकरणाच्या बाजूने सध्या आणखी एक आवाज ऐकू येतोय. तो आहे रोज सकाळी पत्रकार परिषद घेणाऱ्या ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांचा. त्यांनी आजही अजित पवार भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत होते असा दावा केलाय. तर राष्ट्रवादीचा अध्यक्ष मराठी असावा अशी विधानही ठाकरेंच्या पक्षांकडून केली जात आहे. यावरही प्रफुल्ल पटेल चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. अजित पवार पुन्हा स्वगृही येण्याच्या तयारीमध्ये होते. त्यांची ती मानसिकता होती. भारतीय जनता पक्षाबरोबरचं आपला संसार फार काळ टिकू चालणार नाही या भूमिकेवर ते हळूहळू ठाम झाले होते आणि त्यांनी तसं जाहीरपणे बोलायलाही सुरुवात केली होती. मी काय राज ठाकरे वाकरे माझा काय संबंध आहे? ते माझ्या पक्षाचे व्यक्ती आहे का? त्यांनी ठरवायचं आहे की माझ्या पक्षाचा विधिमंडळाचे नेता कोण की अध्यक्ष कोण? आम्ही काय राज ठाकरे किंवा इतर कोणाचे सकाळची जे 9 वाजताची जे तुमची बुलेटिन आहे की वगैरे वगैरे किंवा कोणी तेलंगणाच्या वार आहे, हे सगळे लोक येऊन आम्हाला सांगतात की आम्ही आमच्या पक्षामध्ये काय करायचं? पक्षाचं नेतृत्व आणि विलिनीकरणावर अशा चर्चा झडत असतानाच अजित पवारांच्या अपघाताबाबत शंका निर्माण करणाऱ्या विरोधकांनी आपल्या आवाजाचा टोन आज आणखी वाढवलाय. संजय राऊत यांनी तर थेट ऑपरेशन लोटसचा हा भाग आहे अशी शंका बोलून दाखवली आहे. तर महाविकास आघाडीच्या अन्य नेत्यांनी देखील हात सूर आळवलेला पाहायला मिळाला. अजित पवार हे भारतीय जनता पक्षाला सोडून परत शरद पवारांकडे आले असते तर तो भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन लोटसचा सगळ्यात मोठा पराभव ठरला असता. त्याच्यामुळे अजित पवारांचा संशयास्पद विमान अपघात हा सुद्धा ऑपरेशन लोटसचाच भाग आहे का असा लोकांनी प्रश्न विचारलेला आहे. ऑपरेशन लोटसचा भाग आहे का तो? इतक्या निर्घृण पद्धतीने देशात राज्यकारभार सुरू आहे. कोणालाही आपल्या जीवाची शाश्वती नाही. जो भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जाईल तो एकतर तुरुंगात जातो किंवा जीव गमावतो. अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये आहे. DGCI करो की अजून CID करो की अजून कोणती उच्चस्तरीय कमिटी करो, या सर्वावर जोपर्यंत एखाद्या हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली हे संपूर्ण त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत खरी वस्तुस्थिती समोर येऊ शकणार नाही. आणि सर्वांची इच्छा आहे, मनापासून सर्व पक्षाच्या लोकांची इच्छा आहे की काय घडलं काय नाही, घातपात आहे की अपघात आहे हे लोकांना कळलं पाहिजे. म्हणून हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली ही चौकशी झाली पाहिजे. त्याची मागणी संजय राऊतने केली आहे. मी सुद्धा त्याच पद्धतीची मागणी करतो. ह्याच्यात अनेक अँगल्स आहेत, अनेक विषय आहेत. आज मी त्याच्यावर बोलणार नाही. पण मला वाटतं काल पार्लमेंटमध्ये पण ह्याच्यावर राऊत साहेबांनी चर्चा केलेली आहे. सगळ्याच पक्षाचे आमदार वेगळी मतं ह्याच्यावर मांडत आहेत. एक नक्की आहे की एक चांगला काम करणारा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे आणि हे नुकसान भरून काढणं हे खूपच मला वाटतं शक्यच नाही, दुर्दैवी आहे खूप. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर रिक्त झालेल्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याची ही चर्चा सुरू झाली आहे. सध्या अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांचं नाव आघाडीवर असल्याचं सांगितलं जात आहे. तसं झालं तर अजित पवारांप्रमाणेच दिल्लीतनं आपली राजकीय कारकीर्द हे पार्थ पवार सुरू करू शकतील. मात्र यामध्ये एक तांत्रिक अडचण आहे. सुनेत्राताई या प्रफुल्ल पटेलांनी रिकाम्या केलेल्या जागेवर राज्यसभेत गेल्या होत्या. ती टर्म 2 वर्षामध्ये संपणार आहे. पार्थ मात्र पूर्ण 6 वर्षांच्या खासदारकीकरता आग्रही असल्याचं आता समजतंय. यामध्ये आणखी एक अडचण आहे, ती म्हणजे मुंढवा जमीन प्रकरणी पार्थ पवार यांच्या संदर्भात झालेल्या आरोपांची. महार वतनाची शासकीय जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला भाडेतत्वावर देण्यात आल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. प्रकरण बाहेर आल्यावर पार्थ पवारांवर टीकाही झाली होती. तर अजितदादांच्या राजीनाम्याचीही मागणी करण्यात आली होती. अजित पवारांच्या निधनानंतर पार्थ पवारांना टार्गेट करणं विरोधकांनी सुरूच ठेवलंय. मात्र या प्रकरणी काल दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात शीतल तेजवानीच्या नावाचा उल्लेख आहे असं समोर आलंय. त्यामुळे पार्थ पवारांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी विरोधकांनी या आरोपपत्रावरच आता शंका उपस्थित केली. हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी देवेंद्र फडणवीस जेव्हा येतील महाराष्ट्र सदनला तेव्हा जरूर विचारा. कायदा जर सगळ्यांसाठी समान असेल तर मग त्यातून मंत्र्यांची मुलं, राजकीय नेत्यांची मुलं कसे काय वाचू शकतात? विरोधी पक्षाचे नेते, विरोधी पक्षाच्या नेत्यांची मुलं तुरुंगात जातात आणि बाकी सगळी मुलं ही सुटतात. 3000 कोटीची जमीन
300 कोटीमध्ये जर मंत्र्यांच्या मुलाला मिळत असेल आणि त्याला वाचवलं जात असेल तर त्याला जबाबदार देवेंद्र फडणवीस हे स्वतः आहेत आणि भ्रष्टाचारांना पाठीशी घालणं, भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा देणं हे फडणवीस सरकारचं उद्दिष्ट आहे. तर राष्ट्रवादीमधल्या या घडामोडींवर आपण चर्चा करणारच आहोत, पण त्याआधी पाहूया आजच्या आमच्या प्रश्नावर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया. त्यासाठी जाऊया आमच्या मीडिया सेंटर. आजच्या काही प्रतिक्रिया आपण बघतोय. नेतृत्वावरून जसे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मतभेद होते तसेच संघर्षाचे पडसाद आता सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातही उमटताना दिसत आहेत. गोविंद यांची ही प्रतिक्रिया आलेली आहे एक्स पोस्टवर. तर जुळवून घ्यावंच लागेल, नाहीतर अजित पवारांचं नाव आणि पक्ष फक्त कागदावरच राहतील असं आशिष यांचं म्हणणं आहे. एक्सवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. युट्यूबवर एक प्रतिक्रिया आली आहे सुभाष सानप यांची. राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनेत्राताईंकडेच आहे, त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शरद पवारांना त्यांच्यासोबत जुळवून घेणं गरजेचं आहे असं सुभाष सानप यांचं म्हणणं आहे. दोन्ही पक्ष वेगवेगळे आहेत, परंतु घरगुती नातेसंबंध आणि इतर बाबतीत त्या नक्कीच जुळवून घेतील असं रमाकांत म्हणतात. या युट्यूबवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. तर फेसबुकवर एक प्रतिक्रिया आली आहे तेजस यांची. कालचा सातारा दौरा करून सुनेत्राताईंनी संदेश दिलाय, त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून पक्ष मोठा करावा असं तेजस यांचं म्हणणं आहे. तर फेसबुकवरच किशोर जोशी यांची एक प्रतिक्रिया आली आहे. जुळवून घेऊ नये, विलिनीकरण केलं तर डोक्यावर बसतील, सरकारमध्ये येण्याची इच्छा आहे त्यांना असं फेसबुकवर ही प्रतिक्रिया आलेली आहे किशोर जोशी यांची. आणखी एक प्रतिक्रिया फेसबुकवरूनच. राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवार यांचा आहे, त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींनी जुळवून घ्यावं असं अमोल शेलार पाटील म्हणतात. या सगळ्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत आणि याच अनुषंगाने आपण संवाद साधणार आहोत, चर्चा करणार आहोत. दोन मान्यवर आपल्यासोबत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि त्यासोबतच राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार समर खडस आपल्यासोबत आहेत. या दोघांचंही आपण स्वागत करूया चर्चेमध्ये. सुनील शेळकेजी, माझा आवाज आपल्याला क्लिअर पोहोचतोय? हो, येतोय आवाज. सुरुवात करूया. जसं आपण या एपिसोडमध्ये सुरुवातीला देखील म्हटलं, उपमुख्यमंत्री पदाची तर शपथ घेतली सुनेत्राताईंनी, पण आज संकेत जरी दिलेले असले आपल्या नेत्यांनी तरी अजून अधिकृत घोषणा झालेली नाहीये पक्ष नेतृत्व त्यांच्याकडे जाणार या संदर्भातली. नेमकं कुठे विलंब होतोय, काय याची कारण आहेत नेमकी? कारण उपमुख्यमंत्री पद तर 3 दिवसात 4 दिवसात आपण शपथविधी देखील केला आणि पक्ष नेतृत्वाचं अजून अधिकृतरित्या जाहीर का नाही होते? कालही आमच्या पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी, त्यामध्ये प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब, भुजबळ साहेब यांनी आपल्या प्रसार माध्यमातून जाहीरपणानं सांगितलं की आज पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचं कामकाज किंवा गटनेते म्हणून आम्ही पहिल्यांदा सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी त्या गटस्थापनेच्या किंवा गटामध्ये एकमतानं आम्ही गटनेत्या म्हणून त्यांची निवड करतोय आणि ते सर्व अधिकार विधिमंडळातले हे सुनेत्रा वहिनीला दिले जातील. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री पदाची जी धुरा आदरणीय अजितदादांकडे होती, तीच संपूर्ण जबाबदारी उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनीकडे देखील दिली जाते. हे 2 प्रमुख निर्णय महत्वाचे होते, ते आज पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर आपण पाहिलं असेल, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जी खाती होती, जी दादांकडे होती, ती खाती पुन्हा सुनेत्रा वहिनींना देऊ केली आहेत. अर्थ खातं जे आहे ते येणाऱ्या अधिवेशनानंतर ते देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले जाईल. म्हणजे सरकार म्हणून पहिली जबाबदारी किंवा पहिला असं सांगण्यात आलंय. मी आपल्याला थोडंसं इंटरप्ट करतो सुनील शेळकेजी. अर्थ खातं या थोड्या कालावधीनंतर राष्ट्रवादीलाच मिळणार आहे, सुनेत्रा पवारांकडेच ते जाणार आहे? नक्कीच. आज आपण जर पाहिलं असेल, स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी देखील एक नैतिकता म्हणून किंवा एक युतीतले घटक पक्ष किंवा स्वर्गीय दादांचे असलेले संबंध हे जपत असताना पालकमंत्री म्हणून देखील जी दादांकडे जबाबदारी होती ती पुणे जिल्हा आणि बीड जिल्हा हे दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी सुनेत्रा वहिनींकडे त्यांनी दिलेली आहे. आणि अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे ते झालं की त्यानंतर ती जबाबदारी आम्हाला मिळून जाईल. ठीक. समर खडस देखील आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक.
समर खडसजी, हा तर मुद्दा आहेच, पक्ष नेतृत्व आणि त्यानंतर जसं आता शेळकेजींनी सांगितलं की अर्थ खातंही आम्हालाच मिळेल असा त्यांना विश्वास आहे. मात्र याच्यामध्ये प्रामुख्याने जो मुद्दा सातत्याने गेल्या 3 ते 4 दिवसात खास करून समोर येतो तो म्हणजे विलिनीकरणासंदर्भातला, आणि ज्याच्यावर शरद पवार पक्षाचे नेते फारच आग्रही आणि फारच सकारात्मक पद्धतीने बोलतायत, कशा बैठका झाल्या अधोरेखित करतायत. दुसरीकडे हेही म्हणतात की 13 दिवस झाल्यावर आम्ही बोलू, दुखावटा पाळतोय, आता दुःखाचे दिवस आहेत आणि 13 दिवस झाल्यावर पत्रकार परिषद घेऊन देखील सविस्तरपणे बाबी मांडू. हे नेमकं काय दर्शवतंय? या घटनाक्रमाकडे कसं पाहायचं समर खडसजी? या घटनाक्रमाकडे पाहायचं असेल, मला असं वाटतं की एक डेस्परेशन शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षामध्ये दिसतंय की म्हणजे त्यांनाही सत्तेत सहभागी व्हायचंय किंवा व्हायचं होतं. बर. आता याच्यात मुख्य मुद्दा असा आहे की अजित पवार असताना अजित पवारांच्या नेतृत्वाखाली तो पक्ष विलिनीकरण करायला तयार होता हे स्पष्ट आहे. आता अजित पवार नाहीत आणि अजित पवारांच्या नंतर सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत. त्या पक्षाचा एकूण जनाधार आणि त्या पक्षाची धाटणी पाहता मला असं वाटतं की त्या लवकरच राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा होतील सुनेत्रा पवार. तर आता जर विलिनीकरण करायचं असेल तर ते विलिनीकरण सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली होईल जर व्हायचं असेल. आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली विलिनीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीत शरदचंद्र पवार गटातले किती नेते तयार आहेत? म्हणजे मला वाटतं जयंत पाटलांनी कुठेतरी बोलताना असं म्हणलेलं आहे की तेव्हा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली होणार होतं, आता कदाचित सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली होईल. परंतु स्वतः शरद पवार यांची किंवा सुप्रिया सुळे यांची त्याला कितपत तयारी आहे किंवा कसं त्यांच्या कुटुंबामध्ये काय ठरतंय याच्यावर मला असं वाटतं की या विलिनीकरणाची प्रक्रिया अवलंबून राहील असं मला वाटतं. बर, आपण विचारूया सुनील शेळकेजींना. सुनील शेळकेजी, आज प्रफुल्ल पटेल असं म्हणालं, तुर्तास हा विषय आमच्या समोर नाहीये विलिनीकरणासंदर्भातला. हा स्वल्पविराम समजायचा का पूर्णविराम समजायचा? नक्की याच्यामध्ये आपण जर पाहिलं असेल 2024 ची लोकसभेची निवडणूक ज्यावेळेस झाली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व स्वतंत्र लोकसभेला सामोरे गेलो. त्यानंतरची विधानसभेची निवडणूक देखील अजितदादांच्या नेतृत्वामध्येच आम्ही लढलेलो आहोत. बरं. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही वेगळे असताना आज केंद्रामध्ये एनडीए सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक मित्र पक्ष म्हणून हा देखील एनडीएच्या सत्तेमध्ये सहभागी आहे. आणि त्याच पद्धतीने राज्यामध्ये देखील महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांचा हे 3 पक्षांचा राज्यामध्ये महायुती आहे. मग आगामी काळामध्ये जर दोन्ही पक्षाचं एकत्रित यायचं असेल, विलिनीकरण करायचं असेल, ह्या ज्या काही चर्चा आहेत यामध्ये स्वतंत्र संपूर्ण सर्वस्वी अधिकार हे येणाऱ्या काळामध्ये सुनित्रा वहिनींकडे असणार आहेत. तो जो काही अधिकारानं त्या ठिकाणी निर्णय घेतील. पण म्हणजे सुनील शेळकेजी, आपणही विंडो ओपन ठेवताय विलिनीकरणाची? कारण आपले नेते आज असं म्हणाले की सध्या तरी आमच्या समोर तो विषय नाहीये, पण आपलं असं म्हणणं आहे की अजूनही विलिनीकरण शक्य आहे, आपल्याकडनं सकारात्मक पावलं टाकली जाऊ शकतात. मी तुम्हाला पुन्हा सांगतो ते की आज ह्या ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या चर्चेवरती आज आपण चर्चा करणं किंवा पुढली भूमिका घ्यायची आगामी काळामध्ये, यामध्ये पहिलं आम्हाला तांत्रिक अडचणी किंवा जे आज हायकोर्टामध्ये जे काही रिट त्या ठिकाणी पिटिशन दाखल आहेत त्यावरती आम्हाला कायदेशीरपणानं सल्ला घ्यावा लागेल. आणि त्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र करायचे असतील तर एनडीए मधल्या प्रमुख नेत्यांना देखील आम्हाला विचारावं लागेल, एनडीएतल्या मित्र पक्षांना विचारावं लागेल. नाहीतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र या हा ठीक आहे, हा सर्वांच्याच जनभावनेचा आपण आदर केला पाहिजे. परंतु आगामी काळामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येत असताना पुढची वाटचाल देखील निश्चित असली पाहिजे. जर ती निश्चित होत नसेल किंवा आपण आज ह्या चर्चा लगेच तुर्तास करण्यापेक्षा आगामी 15-20 दिवसानंतर या चर्चेवरती आमचे प्रमुख नेते मंडळी बसतील आणि जे काय असेल ते स्पष्ट करतील. ठीक आहे. समर खडसजी यांच्याकडे मी पुन्हा एकदा जाईन. समर खडसजी, आता जे सुनील शेळके म्हणतात की आपण मित्र युती सरकारमध्ये होत आम्ही आणि त्यामुळे आम्हाला मित्र पक्षांना विचारात घ्यावं लागेल. साहजिकच याच्यामध्ये मोठा से भाजपचा असणार हे स्पष्ट आहे. तर भाजपच्या होकाराशिवाय किंवा भाजपने पूर्ण सहमती दर्शवल्याशिवाय विलिनीकरण या घडीला, त्यामुळे ते सेफ गेम खेळतात, वेटिंग गेम खेळतात असं वाटतं का? भाजपचा ऑलरेडी होकार मिळालाय त्यांना? तुमचं निरीक्षण काय समर खडसजी? भाजपचा अजित पवार असताना होकार मिळालेलाच असणार, त्याच्याशिवाय ती विलिनीकरणाची चर्चा पुढे कशी काय गेली असेल? बरं.
असं वाटत नाही की भाजपच्या होकाराशिवाय ती विलिनीकरणाची चर्चा पुढे गेली आहे. परंतु आता पुन्हा जसं मी पण मगाशी समर म्हणालो, खडसे थोडंसं इंटरप्ट करतो याच्यामध्ये मी, कारण अजित पवार पक्षाचे अनेक नेते म्हणतात तसं जर काही चर्चा असती तर आमच्या कानावर आली असती, आम्हाला कोणीच चर्चेमध्ये घेतलं नाही. आणि एक जो व्हिडिओ समोर आलाय त्याच्यातही अजित पवार त्यांच्या साईडने एकटेच नेते दिसत आहेत, बाकीची सगळी नेते मंडळी ही शरद पवारांच्या पक्षाची आहेत. ते ठीक आहे हो, ते काय जे अजित पवारांच्या पक्षातले जे नेते असं हो. म्हणतात आम्हाला विचारात घेतलं नाही, हम्म. त्या नेत्यांचा या पक्षातला स्टेक काय आहे हम्म. हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे ना. बरं. त्यांचा जर एवढा मोठा स्टेक असता हम्म. तर ते नेते एवढे काही साधे सुधे नेते नाहीयेत आणि ते सुद्धा खूप एक्सपिरियन्स नेते आहेत हम्म. की त्या लगेचच सुनेत्रा वहिनींना त्यांनी उपमुख्यमंत्रीपदी वाट मोकळी करून दिली आणि आता राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा हम्म. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी एक कुठनं तरी कोणी त्यांना सांगितलं आणि एक स्टेटमेंट दिल्यानंतर हम्म. तात्काळ लगेच त्या नेत्यांनी खुलासे सुद्धा केले की असं काही झालेलं नाही. हो. हे का होतं? हम्म. या पक्षाचा जनाधार काय आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे या पक्षामध्ये त्या नेत्यांचे स्टेक्स हे अत्यल्प आहे. बरं. या पक्षाची धुरा कसं आहे, कुठलीही फॅमिली ड्रिव्हन जी पार्टी आहे हम्म. आणि त्या पक्षाचा जो जनाधार आहे तो लक्षात घ्यावा लागेल. हम्म. त्याच्यामुळे याच्यामध्ये यातली मुख्य भूमिका ही सुनेत्रा अजित पवार यांचीच असणार आहे. बरं. बरं, जसं शेळके साहेबांनी सांगितलं हम्म. की मुख्य जो पक्ष आहे आणि आज घडीला जे भारतामध्ये राजकारण आहे त्याच्यात भारतीय जनता पक्षाचा से घेतल्याशिवाय विलिनीकरण होणार नाही. जो से त्यांनी आधी दिलेला होता, पण बरं. तेव्हा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकत्र येणार होता. हम्म. आता सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येणार आहेत. त्याचे प्रोस अँड कॉन्स काय होतील, काय नाही होणार, हा पक्ष एकत्र आल्यानंतर त्याचे परिणाम काय होतील, त्याच्या नेतृत्वामध्ये उद्या भविष्यामध्ये काय होऊ शकेल, हे सगळं भाजप त्याचा विचार करणार आणि त्यानंतर भाजप काय असेल तो निर्णय घेईल. त्याच्यामुळे पुन्हा भाजपला विचारावंच लागेल, यात वाद नाही. बरं. परंतु जे काय होईल ते सुनेत्रा पवार यांच्याच नेतृत्वाखाली होईल याच्यात माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. बरं. सुनील शेळकेजी, जो मुद्दा आता समर खडस यांनी मांडला की अजित पवार असतानाचं विलिनीकरण आणि आता अजित पवारांच्या नंतर ज्या घडामोडी घडल्या आहेत त्यामध्ये पुन्हा एकदा मग विलिनीकरणाचं जर इक्वेशन जुळवून आणायचं असेल तर पुन्हा एकदा आपण भाजपकडे तशा दृष्टीने चर्चेच्या फेऱ्या किंवा असं काही सुरू झालेलं आहे किंवा तशा होणार आहेत आणि म्हणूनच आपण याबद्दल ठोसपणे आपले नेते बोलत नाहीयेत. सुनील शेळकेजी. समीर साहेबांनी जे सांगितलं आता त्यामध्ये मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्वी आपण पाहिलं सर्वस्वी अधिकार दादांकडे होते. आज ते सर्व अधिकार सुनित्रा वहिनींकडे आले. त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये ती शंका असल्याचं कारण नाही. परंतु आगामी काळामध्ये हे दोन्ही पक्षाचं विलीनीकरण जर करायचं, एकत्रित राहायचं की अजून काय निर्णय घ्यायची, भूमिका घ्यायची, यावरती आदरणीय दादांनी कधी आमच्याशी चर्चा केलेली नव्हती. मी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने सांगतो. जर मंगळवारी आम्ही देवगिरीला बैठकीला आमदारांना बोलवायचे, प्रत्येकाच्या मतदारसंघातला आढावा घ्या किंवा राज्यामध्ये काय आपण निर्णय घेतोय हे देखील आम्हाला सांगायचे. परंतु पक्ष म्हणून ही जी काय आज चर्चा सुरू आहे विलीनीकरणाची, त्या बाबतीत दादांनी आमच्याशी स्वतंत्रपणे किंवा जाहीरपणे कधीच अशी चर्चा केली नव्हती. मी पुन्हा जबाबदारीने सांगतोय. पण ठीक आहे, जर काही दादांनी अंतर्गत चर्चा केली असेल आणि या बाबतीत जर कुणाचंही दुमत असायचं कारण नाही. आगामी काळामध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलं की आपल्याला किंवा आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज सुमित्रा एनडीए मध्ये आम्ही सरकारमध्ये घटक पक्ष घेऊन आहोत. राज्यामध्ये आम्हाला प्रदेश पक्षांना विश्वासात घ्यावं लागेल, त्या निर्णयाची थांबवून द्यावं लागेल. ठीक आहे. आणखी काही मुद्दे आहेत. आपण एक छोटासा अगदी ब्रेक घेणार आहोत कारण याच्यानंतर आणखी काही मुद्दे आपल्याला घ्यावे लागतील. कारण जर हे मग विलिनीकरण होणार असेल तर मग पुढे शरद पवारांच्या पक्षासोबत कौटुंबिक पातळीवर असेल किंवा म्हणजे पक्षासोबत म्हणजे पक्षीय राजकीय पातळीवर असेल किंवा मग कौटुंबिक पातळीवर असेल, ते मग नातं नेमकं कसं असेल, तिथून पुढे मग तो प्रवास कसा असेल, याशिवाय या सगळ्या घडामोडींचा लोकांमध्ये काय मेसेज जातोय हे देखील आपल्याला दोघांकडनं जाणून घ्यायचं आहे. एक छोटासा ब्रेक या ठिकाणी 0 आवरमध्ये पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर 0 आवरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय सुरू होतो म्हणजे राष्ट्रवादीची धुरा आता सुनेत्रा पवारांकडे जाणार आहे. तसे संकेत तर मिळालेत, मात्र अजून थेट घोषणा पक्ष नेतृत्वासंदर्भातली झाली नाहीये. तर त्या अनुषंगाने आणि राष्ट्रवादीचं विलिनीकरण ज्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये आहेत, शरद पवार पक्षाकडनं खास करून अधोरेखित केल्या जात आहेत या चर्चा भेटीगाठी. तर त्याच्यानंतरचा राजकारण येणारा प्रवास हा सगळा कसा असणार आपण बोलतोय. आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि त्यासोबतच राजकीय विश्लेषक समर खडस. सुनील शेळकेजींकडे पुन्हा एकदा मी जाईन.
सुनील शेळकेजी, या सगळ्या घडामोडी बघता म्हणजे आधी सुनेत्रा पवारांची शपथ होती, त्याच्यानंतर मीटिंग्स होतात आपल्या, पण अजून पक्ष नेतृत्वाबद्दल फायनल डिसिजन होत नाही. आपण म्हणताय की काही बाबी कायदेशीर आहेत त्या चाचपून पाहिल्यात आणि बाकीची पावलं टाकली जातात, पण अजून अधिकृत घोषणा नाही. दुसरीकडे शरद पवार पक्षाचे नेते तर आग्रहपूर्वक सांगतायत, पुन्हा पुन्हा सांगतायत अनेक नेते की हो अशा चर्चा झाल्या होत्या, भेटी झाल्या होत्या, तारखा समोर येत आहेत, व्हिडिओ समोर येत आहेत. पण आपल्या पक्षातले नेते, जसं आपणही आत्ता बोललात की आम्हाला खरंच काय माहीत नाही विलिनीकरणासंदर्भात, ह्या सगळ्या घटनाक्रमाचा मेसेज लोकांमध्ये काय जातो, लोकांमध्ये काय नेमकं याच्यामुळे एक नरेटिव्ह म्हणूया आपण किंवा एक समज जो आहे तो तयार होतो असं आपल्याला वाटतं? ह्याच्यामध्ये मुळामध्ये ही जी काही दुर्दैवी घटना झालेली आहे, ह्या घटनेकडे आपण एक संवेदनशीलपणाने पाहायला पाहिजे. आम्ही पहिलं तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचा पहिला टप्पा जो क्लिअर केलेला आहे तो विधिमंडळाच्या कामकाजातला, आणि त्यानंतर मग आता पक्ष संघटना किंवा पक्षाचं धुरा कुणाच्या ताब्यामध्ये दिली पाहिजे, हे कायदेशीर प्रक्रिया सांभाळून एक 8-10 दिवसामध्ये हा संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया तपासल्यावरती 12 ते 15 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल. आणि आपल्या सर्वांच्या किंवा राज्याच्या बहुजनांच्या मनातला असलेला जो काही प्रश्न आहे तो देखील सुटून जाईल. पक्ष अजितदादांचा आहे, दादांनी पक्ष मोठा केला, ग्रामीण भागात वाड्यापाड्यात महाराष्ट्रापर्यंत तिला 12 बरोबर घेऊन तो फुले आंबेडकरांची विचारधारेला स्वीकारून ही विचारधारा दादांनी काम केलं आणि पवार कुटुंबियांकडे ही संपूर्ण जबाबदारी असेल हे देखील अधोरेखित करतो किंवा स्पष्ट करतो. समरजी, याच्यामध्ये आणखी एक मुद्दा, जसं आता हे नेते म्हणतात सगळी मंडळी आणि सुनेत्रा पवारांकडे जर पक्ष नेतृत्व गेलं तर मग येणाऱ्या काळामध्ये जो पक्ष शरद पवारांनी निर्माण केला, एक ओळख दिली, तो महाराष्ट्रभर पसरला, त्यातले अनेक नेते मोठे झाले, तो शरद पवारांचा पक्ष घड्याळ चिन्ह हे आता सुनेत्रा पवार पक्षाध्यक्षपदी आल्यावर मग शरद पवारांच्या पक्षासोबत मग कौटुंबिक पातळीवर असेल किंवा राजकीय पातळीवर असेल, हा पुढचा प्रवास, हे पुढचं नातं कसं असेल, तुम्ही काय याच्या संदर्भात पुढच्या काळामध्ये पाहताय? समरजी, एखाद्याच्या घरातल्या कौटुंबिक नात्यावर आपण चर्चा करणं काय बरोबर नाही, आणि ते नातं कसं असेल हे काय मला सांगताही येणार नाही, आणि त्याच्या बाबतीत अशा पद्धतीचे काहीतरी म्हणजे अंदाज बांधायला नको. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, राजकीय ठीक आहे. हा, परंतु राजकीय जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की कसं आहे की एक शेवटी प्रत्येक व्यक्तीचा म्हणून एक इगो असतो, आणि म्हणजे अजित पवार हे शरद पवारांनंतरचे त्या पक्षातले तसं बघायला गेलं तर सर्वाधिक मेहनत करणारे आणि सर्वाधिक काम करणारे असे सिनियर नेते होते. त्यामुळे त्यांच्या म्हणजे अजित पवारांचे समवयस्क त्या पक्षात खूप लोक होते, म्हणजे जयंत पाटील होते, आर पाटील होते, दिलीप वळसे पाटील होते, ही एकाच बॅचची मंडळी आहे. परंतु अजित पवारांनी जे त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत तर ते स्पष्टच झालं, म्हणजे वेगळं होऊन त्यांनी इतक्या जागा निवडून आणल्या 40च्या वर. आता प्रश्न असा आहे की सुनेत्रा पवार या अशा पद्धतीच्या दुर्घटनेमुळे राजकारणात आलेले आहेत. तसा त्यांना सामाजिक राजकीय वारसा आहे, त्या म्हणजे त्यांच्या बाहेरकडूनही राजकीय घराणा आहे. त्याच्यानंतर अजितदादांशी लग्न झाल्यानंतर त्यांनी हे सगळं जवळनं पाहिलेलं आहे. त्या बारामतीतल्या अनेक संस्थांवर आहेत, सामाजिक काम करत होत्या आणि गेल्या लोकसभा निवडणुकीला त्या उभ्या राहिल्या, तेव्हा खरं तर त्यांची राजकारणामध्ये एंट्री झाली. परंतु त्या नौक्या आहेत तशा. आता अचानक हे नेतृत्व त्यांच्या हातात आलेलं आहे, तर अशा वेळी त्यांच्या नेतृत्वाखाली, अजित पवारांच्या नेतृत्वाखाली यायला, म्हणजे त्याच्या आधी काय काय टीका झाली अजित पवारांवर, किती पद्धतीने टीका झाली, हे आता म्हणजे ते उगाळण्याला आता नाही. परंतु जर तुम्ही काढलं म्हणजे शरद पवारांच्या पक्षातल्या नेत्यांनी पद्धतीची टीका केलेली आहे, जे आज अगदी छाती डोकून सांगतायत की दादांनी मला सांगितलं होतं विश्वास ठेव, किंवा दादांनी मला सांगितलं होतं माझ्यावर मी तुझं हे करेन ते करेन, काय काय बोलले होते. तर जी कटुता होती ही कटुता संपायला 2.5 वर्ष लागली, आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आपण गेलं पाहिजे सत्तेमध्ये आणि पक्ष एक झाला पाहिजे हे लक्षात यायला 2.5 वर्ष गेली असं आपल्याला दिसेल. मग आता सुनेत्रा पवार यांच्यासारखी त्या मानाने नौकी तिला जेव्हा नेतृत्वात आलेली आहे, अशा वेळी तिथल्या नेतृत्वाच्या इगोचा काय म्हणजे त्यांना काय वाटत असेल किंवा त्याचा परिणाम कितपत होईल त्या निर्णयावर, हा महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं.
त्याच्यामुळे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एक येण्याचा विचार यायला 2.5 वर्ष गेली. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली हे सगळे लगेच एकत्र येतील का? बरोबर. हा कळीचा मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे ते कितीही जरी म्हणत असले एकत्र येण्याचं अजित पवारांचं म्हणणं होतं, स्वप्न होतं, जे काय होतं ते, पण ते लोक त्यांना जर आता अशा पद्धतीची ऑफर असेल की सुनेत्रा पवार या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणारच आहेत, त्या राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षांतर्गत आणि सरकारमध्ये तुम्ही यायला तयार आहात का, तर त्याच्यामध्ये त्या पक्षातले कोणते नेते काय निर्णय घेतील हे आज घडीला सांगणं कठीण आहे. त्यातले काही नेते पॉझिटिव्ह असतील, काही नेते निगेटिव्ह असतील असं माझं मत आहे. बर, पाहूया आता जसं समर खडसेजी तुम्ही म्हणताय येणाऱ्या काळामध्ये कशी पावलं नेमकी टाकली जात आहेत, म्हणजे पक्ष नेतृत्व आता सुनेत्रा पवारांकडे नेमकं कधी येते, त्याच्यानंतर कशी पावलं टाकली जात आहेत आणि 13 दिवस उलटल्यानंतर शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी जसं सांगितलंय तर ते नेमकी मग काय पुढे भूमिका मांडतायत हे सगळं येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. तुर्तास या चर्चेसाठी आपण दोघांनी वेळ दिलात. सुनील शेळकेजी आपल्यासोबत होते, अजित पवार पक्षाचे आमदार, आणि त्यासोबतच समर खडसेजी राजकीय विश्लेषक, दोघांचेही आभार. आणि याबाबत आम्ही एक प्रश्न विचारलेला होता, प्रश्नावर प्रेक्षकांनी कौल दिलाय आणि तो दिलेला कौल बघण्यासाठी आता आपण आमच्या पोल सेंटरला जाऊया, बघूया कौल काय सांगतो प्रेक्षकांचा. राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे जाणार जसे संकेत आता मिळत आहेत. शरद पवारांच्या पक्षाशी त्या जुळवून घेतील असं वाटतं का? 17,000 मतं आपल्याला आलेली आहेत या ठिकाणी. होय असं म्हणणाऱ्यांची टक्केवारी आहे 65 आणि नाही असं म्हणतात 35% लोक. तर ही आकडेवारी आपल्या समोर आहे. आणि आता आणखी एक विषय जो दिवसभरातल्या चर्चेमध्ये राहिला तो म्हणजे अर्थातच चंद्रपूरची महापालिका. राष्ट्रवादीतल्या घडामोडी तर आपण बघितल्याच, आता वळूया आणखी एका दुसऱ्या महत्त्वाच्या विषयाकडे. जसं मी म्हटलं की महापालिकांमध्ये महापौर निवड होतीये, सगळीकडे जवळपास निश्चित होत आहेत गोष्टी, पण चंद्रपूरचं घोंगडं अजूनही भिजत आहे. कारण निवडणुकीचा निकाल लागल्यापासून आपलं तिकडे लक्ष आहे ती महापालिका म्हणजे चंद्रपूरची महापालिका. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय, पण अजूनही त्यांना सत्ता स्थापनेचा दावा काही करता आला नाहीये. पक्षाच्या 2 ज्येष्ठ नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे आणि तीच रस्सीखेच याला जबाबदार आहे. आणि आता हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचलाय, कारण तिकडे प्रमुख नेते दाखल झाले. विजय वडेट्टीवार मगाशी दिल्लीमध्ये पोहोचले. अनेक छोट्या मोठ्या घडामोडी देखील घडत आहेत. इकडे मुंबईत महापौर पदासाठी भाजपची शॉर्टलिस्ट तयार झाल्याची माहिती आहे. तर MMR मधल्या ठाणे KDMC मध्ये महापौर निवडल्या देखील गेल्या आहेत. मीरा भाईंदरमध्ये डिंपल मेहता महापौर झाल्या असल्या तरी त्या अमराठी असल्यामुळे निवडीला विरोध होतोय आणि आंदोलन होत आहे, लक्ष वेधून घेतलं जात आहे. पण हे झालं जिथे एका पक्षाला बहुमत आहे तिथलं. जिथे कोणता एक पक्ष किंवा आघाडीला पूर्ण कौल मिळाला नाहीये, ते चंद्रपूर संभाजीनगर महापालिकांचं काय, तिथे महापौर पदासाठी अर्थपूर्ण रस्सीखेच होण्याची शक्यता आता बळावली आहे. याच संदर्भात आम्ही आजच्या 0 आवरमध्ये दुसरा प्रश्न विचारलेला होता. हा प्रश्न बघण्यासाठी आपण पुन्हा एकदा पोल सेंटरला जाऊया आणि पाहूया. आजचा प्रश्न या संदर्भातला, कोणत्याही एका पक्षाला बहुमत नसलेल्या महापालिकांमध्ये महापौर निवडीत घोडेबाजार होईल असं वाटतं का? होय किंवा नाही असं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टा आणि त्यासोबतच यूट्यूबवर हा आपला प्रश्न. आणि याच अनुषंगाने अर्थातच चंद्रपूरबद्दल आपल्याला बोलावं लागेल, कारण एकापेक्षा एक रंजक घटना, इंटरेस्टिंग घटना घडत आहे. खासदार प्रतिभा धानोरकर आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आपापले नगरसेवक खिशात घेऊन बसले. धानोरकरांनी आधीच आपल्या गटाच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर वडेट्टीवारांकडे असलेल्या 19 नगरसेवक नोंदणी करण्यासाठी पोहोचले खरे, पण त्यापूर्वी बराच ड्रामा झाला. आपण सगळ्यांनी तो पाहिलेला आहे, आम्ही बातम्यांमध्ये देखील ते सगळं दाखवलेलं होतं. 6 नगरसेवकांची विजयी झाल्याची प्रमाणपत्र हरवली आहेत म्हणे. होय, बरोबर ऐकलं, 6 जणांची प्रमाणपत्र मिळत नव्हती आणि त्यामुळे आयुक्तांनी नोंदणीची प्रक्रियाच थांबवली. आता आपल्या या नगरसेवकांचा बेजबाबदारपणा लपवण्यासाठी वडेट्टीवारांनी चक्क आयुक्तांनाच लक्ष केलं. खरं तर प्रमाणपत्र हे कंपल्सरी नाही आयुक्तांना दाखवण्याची, आयुक्तांना नोंदणी करताना देण्याची, पण हे आयुक्त मात्र पूर्ण सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यासारखे वागतायत. गॅजेट प्रसिद्ध झाल्यानंतर गॅजेटमध्ये असलेलं नाव आणि ID प्रूफ आणि प्रत्यक्ष व्यक्ती एवढंच तपासून इन कॅमेरा त्यांना नोंद करून घ्यायची आहे. पण आम्ही बघतो आहोत आयुक्ताला कुठला तरी दबाव आहे आणि आमच्या नगरसेवकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा कट या आयुक्त रचत आहे. वडेट्टीवारांना एवढंच सांगायचं, विभागीय आयुक्ताचं सोडा, तुमचे नगरसेवक तरी तुमच्यासोबत आहेत का हे एकदा जाऊन सांगा. तुमचे नगरसेवक तुमच्यासोबत राहिलेले नाहीत. 4 गट काँग्रेसमध्ये चंद्रपुरामध्ये पडलेले आहेत.
प्रतिभाताई धानोरकरांवर दबाव कोण आणते? सातत्यानं विजय वडेट्टीवार यांच्याकडनं प्रतिभाताई धानोरकर यांच्या गटावर दबाव आणला जातोय, त्यांच्या घरावर नोटिसा लावल्या जात आहेत. अशा पद्धतीचं कृत्य विजय वडेट्टीवार तुमच्याकडनं केलं जात आहे. दरम्यान हे सगळं घडत असताना या 6 नगरसेवकांनी प्रमाणपत्रांच्या डुप्लिकेट कॉपी मिळवल्या आणि त्या नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे सादर केल्या. त्यानंतर 19 जणांच्या नोंदणीची प्रक्रिया मार्गी लागली खरी, पण काँग्रेस समोरच्या अडचणी काही संपल्या नाहीये, कारण दोन्ही गटांनी एकमेकांच्या नोंदणीला आक्षेप घेतलाय. शिवाय एकाच पक्षातील 2 गटांची स्वतंत्र नोंदणी करता येत नसल्यामुळे विभागीय आयुक्तांनी हा निर्णय सरकारवर सोडलाय. त्यांनी दोन्ही गटांचे अर्ज प्रलंबित ठेवले. काँग्रेसचा अधिकृत गट म्हणून कोणालाच मान्यता मिळाली नाही तर पक्षाची मोठी अडचण होणार आहे, कारण मग महापौर निवडीत पक्षाचा व्हीप लागून नसेल आणि काँग्रेसच्या 27 नगरसेवकांना स्वेच्छेने मतदान करते. ही गटबाजी म्हणून काढण्यात राज्यातल्या नेत्यांना अपयश आल्यावर आता याचा फैसला दिल्लीमध्ये होणार आहे. वडेट्टीवार आपले सगळे नगरसेवक जमा करून दिल्लीला गेले आहेत. वडेट्टीवार आणि धानोरकर यांनी के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली, मात्र या बैठकीनंतर माध्यमांशी न बोलताच हे दोघंही निघून गेले आहेत. आणि या सगळ्याबद्दल अधिक बोलूया. रजत वशिष्ठ आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. रजत, काँग्रेसमध्ये चंद्रपूरमध्ये खास करून ज्या पद्धतीने घडामोडी घडतात काँग्रेसच्या गोटामध्ये ते आपण बघतोय. दिल्ली दरबारी पोहोचलेले प्रकरण आणि अजूनही याबद्दल स्पष्टता नाही आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आता एवढे मोठी नगरसेवकांची संख्या असताना खरं म्हणजे एव्हाना सत्ता स्थापनेच्या दृष्टीने त्यांनी पावलं टाकायला पाहिजे होती, पण आतमध्येच इतके वाद आहेत की अजून निश्चित काही ठरत नाही, नोंदणी पण झाली नाही. हे सगळं एकीकडे चालू असताना भाजपच्या ॲडव्हान्टेज भाजप अशी ही स्थिती आहे, भाजप याचा फायदा घेऊन तिकडे आपला महापौर बसवू शकतो. काय भाजपच्या गोटात काय चाललंय आता? निश्चितच भाजपला काँग्रेसमधील या वादाचा फायदा मिळू शकतोय आणि गेल्या 2 ते 3 दिवस भाजपच्या नेत्यांनी हे हेरलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू झालेले आहे. 27 नगरसेवक काँग्रेसचे जिंकून आले होते. सर्वाधिक मोठा पक्ष काँग्रेस होता आणि इतरही काही छोटे पक्ष काँग्रेसच्या मदतीला होते. मात्र काँग्रेसमधील 27 नगरसेवक एक संघ नाही आणि 2 नेत्यांमुळे त्याच्यामध्ये वाद निर्माण झालाय आणि दुसऱ्या क्रमांकावर 23 नगरसेवक आणि शिवसेना शिंदे गटाचा 1 नगरसेवक म्हणजेच भाजपचे 24 नगरसेवक आहे. भाजपला आणखी 10 नगरसेवकांची गरज आहे आणि त्याच दृष्टिकोनातून भाजपने प्रयत्न सुरू केलेले आहे. इंटरेस्टिंग बाब जी आहे सर्वात महत्त्वाची की भाजप नंतर 3ऱ्या क्रमांकावर जो पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 नगरसेवक निवडून आलेले आहे आणि त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवकांना आपल्या सोबत ठेवलेलं आहे. 2 अपक्षही त्यांना जाऊन मिळाले. त्यामुळे 10 नगरसेवकांचा शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वातला हा जो ग्रुप आहे त्यावर भाजपचा डोळा आहे आणि त्यांच्यासोबत भाजपचं बोलणं सुरू आहे. जर त्यांची बोलणी यशस्वी झाली तर राज्यात कुठेही नाही अशा पद्धतीचा एक चित्र की भाजपच्या मदतीने ठाकरे गटाचा महापौर किंवा ठाकरे गटाच्या मदतीने भाजपचा महापौर अशा एक वेगळा राजकीय चित्र चंद्रपुरात दिसू शकतो आणि पडद्यामागून त्या संदर्भातली हालचाली सुरू आहेत. पाहूया आता. रजत, तू म्हणतोयस तसं येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं. तुर्तास तरी काँग्रेसच्या ज्या घडामोडी आहेत त्या आपण बघतोय आणि काँग्रेसचं काही ठोस ठरतंय का बघूया, नाहीतर मग नेमकी काय आणखी समीकरणं जन्माला येतील येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल. रजत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबत इकडे 0 आवरमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. पाहत राहील. महापौर निवडी संदर्भातला आपला मुद्दा चालू होता ब्रेकपूर्वी, खास करून चंद्रपूरमध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडतात आणि तेही आपण पाहिलं. प्रश्न आपण विचारलेला होता, कोणत्याही एका पक्षाला बहुमत नसलेल्या महापालिकांमध्ये महापौर निवडीत घोडेबाजार होईल असं वाटतं का? होय आणि नाही असं आपल्याला उत्तर द्यायचं होतं, होय किंवा नाही. 91% लोक म्हणतात होय असा घोडेबाजार होऊ शकतो, तर 9% लोक म्हणतात नाही घोडेबाजार काही होणार नाही. एकूण मत आहेत 23,000. निकाल आपल्या समोर आहे या पोलचा आणि याचसोबत येणाऱ्या काळामध्ये कशा घडामोडी घडतात आम्ही तुम्हाला दाखवत राहूच. एबीपी माझावर ते कव्हरेज सुरू राहीलच. तुर्तास 0 आवरच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.